आज कसबे तडोळे गावामध्ये जो रस्ता रोको आंदोलन झाला त्याला एक कारणीभूत प्रशासनच आहे. आणि कारण 6 महिने झाला आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो, पण ह्या प्रशासनाने आपल्याला ह्या केंद्रासाठी म्हणजे केंद्र देण्यासाठी अमान्य केलेलं आहे. तर त्याचं कारण त्यांनी पूर्वीचं जे सेंटर होतं डोके त्या सेंटरवर परिणाम होतो म्हणून आपल्याला सेंटर द्यायचं त्यांनी टाळलं आणि त्याच्यामुळं आपल्याला आज हा रस्ता रोको करण्यास भाग पडलं. तर इथून पुढच्या काळात आपण त्यांना 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 10 दिवसात जर नाही झालं त्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन करण्यात येईल. कसबे तडोळे येथे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज आंदोलनामध्ये सगळ्या गावाने सहभाग घेतला. टोटल गाव बंद होतं, सगळे शाळा बंद होत्या आणि हे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने झालं. परंतु या पुढचं जे आंदोलन होईल ते याच्यापेक्षा सुद्धा उग्र होईल. कारण कसबे तडोळे हे गाव शैक्षणिक पंढरी असं ओळखलं जातं. कारण जिल्ह्याच्या नवोदय पॅटर्न म्हणून हे गाव ओळखलं जातं. आपल्या तालुक्यातल्या लातूरचे सुद्धा विद्यार्थी इथं प्राथमिक शिक्षण घ्यायला येतात. आपल्या गावामध्ये आता अशी परिस्थिती आहे की रूम भाड्याने मिळत नाहीत. अशा आपल्या शाळेची प्राथमिक शाळेची नावलौकिक असताना या जयंती विद्यालयाला सुद्धा जगदाळे मामा स्वतः इथं येऊन पाया खांदून या आपल्या गावातल्या गणपतराव पाटलांनी ही जागासुद्धा दान दिलेली आहे शाळेला. आणि आमचं गाव हे ऐतिहासिक गाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शानं पावन झालेलं हे गाव आहे. आणि त्यामुळं या आता आम्ही सुद्धा इथं शिकलो. आमची सुद्धा शोकांतिका होती त्यावेळेस की गाडी नसल्यामुळं माझी गाडी चुकली वैयक्तिक माझी स्वतःची. तर मला सेंटरला जायला इडशीला त्यावेळेस इडशी सेंटर होतं 1980ला. तर मला जायला सुद्धा लेट झाला हिंदीचा पेपर द्यायला. मग अशा आताच पाटलांनी सांगितलं तसं किंवा 3 विद्यार्थी गेल्या वेळेस ॲक्सिडेंट झाले. तर पुढच्या वेळेस आता समजा तिथं 35 विद्यार्थी आहेत, आमची इथं 208 विद्यार्थी आहेत. मग तुम्हाला आमची इथं सेंटर द्यायला अडचण काय? त्याच्यामुळं सर्व गावाची मागणी आहे की यावर्षी सेंटर कसबे तडोळ्याला मिळालं पाहिजे. आणि शाळेने आताच मग जनरल सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की शाळेत टोटल सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळेनं दिलेल्या आहेत. त्यामुळं शासनाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे आमची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे. या गावामध्ये 13 गाव कनेक्टिव्हिटी आहेत. तुगावची मुलं होती, खेडची मुलं होती, खामगावची मुलं होती, गोपावाडी आहे, कोंबरवाडी आहे, जवळा आहे, दुधगाव आहे, येडशीचे सुद्धा काही विद्यार्थी इथे शिकलेत. ज्यावेळेस आपण ही जुन्या नोंदी तपासल्या ओबीसीच्या म्हणजे जातीनी आहे त्यावेळेस येडशी सुद्धा लोक इथे सापडलेत आपल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की हे गाव इतकं असताना सुद्धा कसबा बाजारपेठ असताना सुद्धा आमच्या गावाला जयंती विद्यालयामध्ये सेंटर 10वीचं सेंटर मिळालं पाहिजे. आमची रास्त मागणी आहे. आणि शासनानं जर ही मागणी आमची मान्य नाही केली तर याहीपेक्षा याच्या पुढचं आंदोलन उग्र होईल. याची दखल शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी सर्वांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो गावाच्या वतीनं. आणि यावर्षी सेंटर कसबे तडोळ्याला द्यावं ही आमच्या गावच्या एक रास्त मागणी आहे. आणि त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही ते सेंटर लवकरात लवकर चालू करावं.